सकाळी लवकर उठून लवकर निघायचं असा प्लॅन रात्रीच झाला होता, पण तो काही सक्सेस होणार का? नाही. शेवटी उशीर व्हायचा तो झालाच, आणि इतका नाही तर अगदी 2 तास उशीर झाला आम्हाला निघायला. आता आम्ही कुठे जाणार आहोत, तर आमचा प्लॅन ठरला होता नाशिकला जायला. तर संडे आहे म्हणून एक वन डे ट्रिप तरी करूया, आणि खूप दिवस झाले आमचं चाललं होतं, पण आज तो दिवस आला आणि आम्ही आता निघालो आहे. आणि उशीर कोणामुळे झाला तर बघा, आमचे या महाराजमुळे उशीर झाला. अगदी रोजचा टायमिंग तो लवकर उठेल, पण आता बाहेर जायचं म्हटलं ना, मी एक व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं बघा, की मी कुठे गेली ना किती झोप येते याला काही कळतच नाही मला. तो अजूनही झोपेतच आहे. बरोबर आम्ही घरातनं निघाल्यानंतर ना 1 तास गाडीमध्ये पण झोपला. नाशिकला जायला आहे ना जवळजवळ पुणे ते नाशिक 5 तास तरी लागतात साधारण, आणि आम्हाला आता 5-5.5 तासही लागून जातात, कारण आम्ही अगदी थोड्या ठिकाणी कधी स्टॉप घेत जातो. सकाळी ना फक्त चहाच घेतला होता, म्हणून आता नाश्ता करूया म्हटलं. आणि जेव्हाही आम्ही ना नाशिक म्हणा किंवा माझ्या माहेरी, आमचा हा एकच रूट आहे, आणि तिथे आम्हाला ना हायवेला एक हॉटेल लागतं. खरंच खूप छान आहे. मुलांसाठी पण खरंच खूप मोठं गार्डन आहे, आणि खेळण्यासाठी अशी काही खेळणी पण आहेत. आणि अगदी थांबायचं म्हटलं ना थोडा विसावा पण होऊन जातो. जो खूप लाँग रूट राहिला ना, अगदी 1 तास कुठे जातो ना कळत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं इतकं स्वच्छता आहे ना, खूप स्वच्छता आहे. आणि काही ठिकाणी नाही तर स्टॉल पण आहेत, म्हणजे मसाले आहेत, काही भांडी वगैरे, गेम्स आहेत तिथं. खूप मोठं हॉटेल आहे आणि जेवण पण खूप छान आहे. तसं बघा, आता आल्या सर्वात आधी कृष्णाला असं वाटते की मला माझ्यासाठी सर्व गाड्या ठेवल्या आहेत तिथं. 1 राऊंड तर त्याला लागणारच होता. मग त्याने 1 राऊंड घेतला. आता त्याचं बघितल्यावर का दीदी शांत बसणार? नाही, तिलाही पाहिजे. तिने जरा वेगळंच घेतलं आहे. तिने पण 1 राऊंड मारला, आणि ह्या सर्व गाड्या घरी घेऊन जायच्या असं आज कृष्णाचं चालू होतं. अजून जा 1 राऊंड जा. पूर्वा जा ना, तिथं बैस ना. हो बरं. कृष्णा टिरिंग काढून टाकली बाबा. कृष्णा दीदी बघ कशी राऊंड मारते. तू काय करते कृष्णा? ए कृष्णा, अरे बाबा त्याला नाहीये काही, त्याला की नाहीये. इकडे बघ, माझ्याकडे बघ कृष्णा, माझ्याकडे बघ. मी ना थोडा वेळ थांबले, का तर इतकं छान म्युझिक आहे ना, ते तुम्हाला ऐकायचं होतं. आणि तिथं आतमध्ये गेलं ना इतकं छान वाटतं आहे हॉटेलमध्ये. खूप शांतता आणि अगदी नीटनेटकेपणा मस्त आहे. तुम्ही जर कधी ह्या रूटने गेलात ना, तर नक्कीच हे हॉटेल एकदा व्हिजिट तरी द्या. तर मग आता पूर्वाचा फेवरेट कट डोसा मागवला, कारण सकाळी फक्त नाश्ताच करायचा होता आम्हाला. मग पुढे आम्ही जिथे जाणार होतो त्यांनी आमच्यासाठी जेवण वगैरे रेडी केलं होतं. आणि बघा आता कृष्णा, आता मला ज्यूस घ्यायचा, पिणं कमी आणि सांडणं जास्त. पिणार तर नाही तो, त्याचं पूर्वा पण म्हणते मग मला पण घ्यायचा. मला माहिती होतं की त्याचं कमी पिणं असतं, त्याच्यामुळे आता त्याचा उरलेला ज्यूस आता मी पूर्ण फिनिश केला. पूर्वाच्या माझ्याशी गप्पा चालू, असं झालं तसं झालं. इथला नाश्ता झाला आणि आम्ही निघालो नाशिकला. तरी आम्हाला भरपूर वेळ गेला जायला. नाशिकला जिथे जायचं होतं, आमचं जे काम होतं ते झालं, आणि त्याच्यानंतर आमच्याकडे ना उरले होते 2-3 तास. आणि मी ना पेरूच्या वाडीविषयी खूप व्हिडिओ पण बघितले होते आणि ऐकलं पण होतं. नाशिकला गेल्यावर पण तिथं कधी जायला मिळालंच नाही, तर म्हटलं आता जाऊया तिथं. मग आम्ही गेलो पेरूच्या वाडीत, आणि खरंच खूप छान होतं हे पण. इतकं छान होतं पेरूची वाडी, म्हणजे तिथं मिसळ होती, मिसळ खाल्ली, नंतर थोडासा राऊंड मारला आणि मस्त होतं. आता मारायला गेलो तर इथे ना हातावर बसणारे पक्षी होते, खूप सुंदर होते. त्यांना हातात कधी दाणे द्यायचे खायला, आणि ते दाणे खाण्यासाठी आपल्या हातावर यायचे.
खूप छान कलरफुल इतके सुंदर पक्षी होते आणि असे साईडला पण खूप मोठे मोठे पक्षी होते. त्याचा व्हिडिओ मला घेता नाही आला. तर खूप मस्त मोठे वेगवेगळे पक्षी होते जे आपण कधी बघितलेच नाही. असे खूप छान पक्षी होते आणि हेही ते ना सगळे पक्षी, काही गेम्स, मुलांसाठी काही खेळणी खूप छान होतं आणि प्लस मिसळ होती. पेरूची वाडी मिसळ. मग आम्हाला आता तिथून आम्हाला घरी यायला खूप वेळ झाला, म्हणजे उशीर होणारच होता. तर म्हटलं आम्ही आता रस्त्यात थांबलो आणि आम्हाला हेही हॉटेल इतकं छान भेटलं, इतकं सुंदर, म्हणजे हॉटेल नाहीच इथे. ते एक गावच आहे छोटं. इतकं सुंदर होतं, अगदी गावात आल्यासारखं वाटत होतं. अगदी छोटं गाव. मला तर खूप गावाची आठवण झाली. अगदी बाहेर खाटेवर बसून गप्पा मारणं. बघा काही लेडीज बसल्या आहेत आणि खूप जुनी अशी मस्त भांडी पण होती ठेवलेली बाहेर आणि चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या काही लेडीज होत्या. अगदी तिथल्या चुलीवरचा स्वयंपाक आपण जे ऑर्डर दिली तिथं ते बनवणं चालू होतं आणि ते लगेच रेडी ताट यायचं आपल्याला. खूप सुंदर होतं. आजूबाजूला पण खूप असे देखावे पण त्यांनी केलेले होते. हे पण आम्हाला इतकं सुंदर, म्हणजे इतकी छान ट्रिप झाली आमची नाशिकची. वन डेच झाली पण इतकी सुंदर झाली. अगदी घाई नाही, काय नाही, सगळं छान. आणि जिथं गेलो ना तिथं अगदी मस्त 2-3 प्रकारचे आम्हाला हॉटेल मिळाले, पण खूप छान मिळाले. तर अशी झाली आमची वन डे ट्रिप नाशिकची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.